राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अजित पवार आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली होती. सूत्रांनी ही माहिती दिली. नोव्हेंबर महिन्यात अहिल्यानगर इथं ही बैठक झाली होती. या बैठकीत अजित पवार यांनी 2 राष्ट्रवादी विलिनीकरणबद्दल अमित शहांना माहिती दिली. अमित शहांनी सांगितलं की पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करतो आणि सांगतो. त्यानंतर 2 दिवसांनी अमित शहांकडून ग्रीन सिग्नल आला. पंतप्रधान मोदींनी हिरवा कंदील असल्याचं अमित शहांनी अजित पवारांना सांगितल्याची सुद्धा माहिती मिळते. नोव्हेंबरमध्ये नगरमध्ये बैठक असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. विलिनीकरणाची शहांना माहिती दिली होती असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय. मोदींचा हिरवा कंदील होता असं सुद्धा शहांनी सांगितल्याचं सूत्रांकडून कळतंय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी उर्वशी खोना. उर्वशी, विलिनीकरणाबाबत एक मोठी अपडेट आपल्या समोर आहे. नक्कीच बघितलं तर ही खूप महत्वाची अशी बातमी आपल्याला सोर्सेस कडून समजून येत आहे. ते म्हणजे हे विलिनीकरणाबाबत अजित पवार यांनी अमित शहा म्हणजेच भाजपचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्या बरोबर बैठक झालेली हे सूत्रांकडून समजून येत आहे. ही जे मागच्या नोव्हेंबर महिन्यात आहे तेव्हा ही बैठक झाली होती. अहिल्यानगरमध्ये ही बैठक झाली होती आणि मुळात अमित शहा यांना सगळं सांगितलं गेलेलं की कशा प्रकाराने विलिनीकरणाच्या संदर्भात कशा कशा बैठकी आतापर्यंत झाल्यात आणि आता दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत आहेत. तेव्हा जेव्हा आहेत अमित शहा यांनी सांगितलं की हे सगळं जे आताचं आहे मेसेज जे अजित पवारांनी अमित शहांना सांगितलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवणार. पंतप्रधान तेव्हा देशात नव्हते, विदेशात होते आणि 2 दिवसात ते येणार होते. त्यानंतर जे आहे ग्रीन सिग्नल देण्यात येणार असं सांगितलं होतं आणि 2 दिवसानंतर अमित शहांकडून ग्रीन सिग्नल आलं हेही सूत्रांकडून समजलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील देण्याचंही अमित शहांनी अजित पवारांना सांगितलं आहे. हे माहिती मिळून येते. म्हणजेच जेव्हा एका ठिकाणी आता पक्ष एकत्र येणार होतं किंवा त्याच्यावरती चर्चा नव्हती किंवा भाजपकडून काय वेगळे अँगल येत आहेत तसंच सूत्रांकडून हे समजून येते की नोव्हेंबर. उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.